दारूची उपलब्धता कमी करून व्यसनमुक्ती चळवळीला बळ द्या. व्यसनमुक्त युवक संघाचे वतीने विलासबाबा जवळ यांची अजित पवारांकडे मागणी. निवेदन गांभीर्याने वाचून उपाययोजनाबाबत विचार करणार अजित पवारांची ग्वाही. महाराष्ट्रात दारूची उपलब्धता वाढविण्याऐवजी लोकांचे आरोग्य आणि समाजाच्या कल्याणासाठी व्यसनमुक्तीला प्राधान्य देऊन व्यसनमुक्ती चळवळीला बळ द्यावे अशा मागणीचे निवेदन व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे वतीने महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी उत्पादन शुल्क मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून दिले. दहिवडी जिल्हा सातारा येथील कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्यासपीठावर प्रत्यक्ष भेटून विलासबाबा जवळ महादेव यादव यांनी निवेदन दिले. यावेळी व्यसनमुक्त संघाचे कार्यकर्ते विठ्ठल शिलार, जगन्नाथ शिंदे, संजय सुतार, अरुण जवळ उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवक मित्र हरिभाग परायण बंडातात्या यांना नमस्कार सांगा अशी सुरुवात करीत निवेदनातील काही मुद्द्यांचा आपण गांभीर्याने विचार करू, तथापि आपण सदर निवेदन पुन्हा एकदा वाचून त्याबाबत काय कार्यवाही करता येईल याबाबत विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलासबाबा जवळ व सहकाऱ्यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की आपल्या उत्पादन शुल्क मंत्री पदाच्या कार्यकाळात दारू दुकानांची संख्या कमी करण्याऐवजी वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हे अत्यंत खेदजनक आहे. विशेषतः 1972 पासून बंद असलेली मद्यविक्री परवाने पुन्हा सुरू करून 328 नवीन परवाने देण्याची घोषणा विधिमंडळात केली गेली आहे. आज गल्ली बोळात दारू दुकाने, वाईन शॉप्स आणि बिअर बार यांची वाढती संख्या समाजाला व्यसनाच्या खाईत ढकलत आहे. दारूबंदीसाठी महिलांना अधिकार देण्याचे आपण जाहीर केले असले तरी सध्याची प्रक्रिया अनेक अडथळ्यांनी भरलेली आहे. उदाहरणार्थ, दारू दुकान बंदीच्या प्रस्तावासाठी 25% महिला मतदारांच्या सह्यांची आवश्यकता, उत्पादन शुल्क विभागामार्फत पुराणी पडताळणी आणि त्यानंतर 50% मतदानाची गरज. यामुळे अनेक वेळा महिलांचे प्रयत्न विफल ठरतात. शिवाय परवाना धारक कोर्टात किंवा उत्पादन शुल्क आयुक्तांकडे जाऊन स्थगिती मिळवतात. या संदर्भात खालील मुद्द्यांवर आपण विचार करावा अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने यापूर्वी दारू दुकानांना परवाने देताना ग्रामपंचायत नगरपालिकेचा नाव हरकत दाखला बंधनकारक होता, परंतु आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यकाळात या तरतुदीला बदल देऊन शेकडो परवाने वाटप करण्यात आले. हे परवाने रद्द करायला जावळी तालुक्यात आपल्या खात्याच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री वाढली आहे. यावर कठोर कारवाईचे आदेश द्याल का? नवीन दारू दुकानांना परवाने देण्यापूर्वी ग्रामसभेत 50% महिलांची संमती अनिवार्य कराल का? मानकी दादा, आपण स्वतः आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे अनुकरण करता आणि व्यायाम योगाला प्राधान्य देता. युवक मेळाव्यात आपण तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्याच्या आपल्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. तरीही आपण केलेला दारूबंदीचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा शब्द महसुलाच्या दबावाखाली बसलेला आहात का? महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी खालील उपाययोजनांचा विचार करावा अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यामध्ये सरकारी आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये व्यसनमुक्तीसाठी मोफत उपचार उपलब्ध करावेत. शाळा महाविद्यालयांमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम दाखविण्यासाठी डिजिटल वाहन साधने उपलब्ध करून द्यावी. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वर्षातून एकदा कॅन्सर हॉस्पिटलला भेट घडवून व्यसनांमुळे शरीरावर झालेले दुष्परिणाम प्रत्यक्ष दाखवावेत. प्रतिवर्षी 31 डिसेंबर रोजी रात्रभर मद्यपानाला परवानगी देण्याऐवजी 1 जानेवारी हा व्यसनमुक्ती संकल्प दिन म्हणून जाहीर करावा आणि त्या दिवशी सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ द्यावी. आपण अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहात. व्यसनमुक्ती प्रचार, प्रबोधन आणि उपचार यासाठी व्यसनमुक्ती चळवळीला आर्थिक पाठबळ दिल्यास युवकमित्र गुरुवारी हरिभाग परायण बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाने हाती घेतलेल्या कार्याला निश्चितच गती मिळेल. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून आपण महाराष्ट्राला व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने नेण्यासाठी पावले उचलावीत अशी अपेक्षा निवेदनाच्या अखेरीस व्यक्त करण्यात आली आहे. वेण्णा, माहिती, श्री पंचायत चौधरी, सातारा.